2 दिवसावर महानगरपालिका निवडणूक आली आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस. अवघ्या काही तासात प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये आपण आता आलेलो आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ज्योती राजाराम मोरे, त्यांचे पती असतील, अन्यही उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे. त्यांच्या आपण आता प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की नागरिकांकडनं त्यांना कसा प्रतिसाद मिळाला, कसा रिस्पॉन्स होता आणि त्यांनी काय आश्वासन नागरिकांना दिले. दादा काय सांगणार, आपल्या पती निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत, कसा नागरिकांचा प्रतिसाद होता या पूर्ण प्रचार काळात? आपण आता बघत असताल की आज संध्याकाळी 5 वाजता या ठिकाणी प्रचाराच्या तोफा थंडावतात. तर प्रभाग क्रमांक 22 मध्ये न्यायनगर, हुसेन कॉलनी असेल, विशालनगर असेल, बाळकृष्णनगर असेल, शिवनेरी कॉलनी, गजानन नगर, गजानन कॉलनी आणि जय गजानन नगर ह्या प्रभागामध्ये नागरिकांकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. त्याचं फलित म्हणून आज आम्ही या ठिकाणी समारोप सभा आयोजित केलेली आहे. त्या प्रत्येक आपण आमचं अवभाग्य समजतो की वेळेची संधी साधून या ठिकाणी MCN चॅनल आमच्या झंझावात बघण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहात, त्याबद्दल तुमचे सर्वप्रथम आभार. तसेच आमच्या भागातील डोर टू डोर जात असताना मतदाराच्या अपेक्षा होत्या की आम्हाला आमच्या भागातील नगरसेवक असा असावा की आमच्या सुखदुःखात नेहमीच उपलब्ध असणारा असावा. आम्हाला ज्या वेळेस गरज पडेल नगरसेवकाची, ते ड्रेनेजसाठी असेल, सुखासाठी असेल, दुःखासाठी असेल किंवा एखाद्या समाजकार्यासाठी असेल, तेव्हा तो उमेदवार, तो नगरसेवक उपलब्ध असावा. अशा प्रतिक्रिया ज्यावेळेस आम्हाला नागरिकांनी सांगितल्या तेव्हा आम्ही जागे झालो की आम्ही कोणत्याही प्रकारच्या रोड प्रचाराला किंवा ढोल ताशेच्या गजरामध्ये प्रचार केला नसून प्रत्येकाच्या घरी जाऊन डोर टू डोर जनतेचे आशीर्वाद घेतले. आणि आम्हाला आशा आहे की आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभाग क्रमांक 22 मधील ब क मधील सर्व उमेदवार, अ मध्ये श्रद्धा भंडारी, ब मधील पुंड विशाल बाबासाहेब, क मधील माझ्या धर्मपत्नी मोरे ज्योती राजाराम आणि ड मधील माजी सैनिक सुदाम मामा साळुंके हे प्रचंड बहुमताने या भागातून विजयी होतील अशी मी अपेक्षा बाळगतो. त्याचं फलित असं आहे की माझ्या पत्नीने गेल्या 10 वर्षात जी जनतेची सेवा केली आणि जे लोकांचे, नागरिकांचे, मतदाराचे मन जिंकले, त्याचा विजय निश्चित या ठिकाणी होईल. इतके दिवस तुम्ही प्रचार केला, कुठल्या समस्या प्रखरपणे नागरिकांनी मांडल्या, कुठल्या समस्या तुम्हाला वाटल्या आणि काय काम? समस्या तर आमप आहेत, पण सातत्यानं महत्त्वाची समस्या आमच्या भगिनीच्या असेल, आमच्या युवकांच्या असेल, आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या असेल. मुख्य समस्या आमच्या भागाची पाणी आहे. आमच्या भगिनी 3-3 वाजता उठतात पाण्यासाठी. आमच्या भगिनी कामधंदा सोडून दुपारी 2 वाजता पाणी येतं, काम धंदा बुडतो, हजेरी बुडते, पोटाची खळगी भरायची कशी हा प्रश्न असताना सुद्धा पाण्यासाठी रोजंदारी बुडून या ठिकाणी राहावं लागतं. तर मुख्य प्रश्न आमचा पाण्याचा आहे. 2 दिवसांनी मतदान आहे, काय आव्हान नागरिकांना करणार? आपल्या नागरिकांना एकच आव्हान करल, खूप या ठिकाणी नागरिकांना भूलभुलाय होईल, चुकीच्या आश्वासनं दिले जातील. गेल्या 35 वर्षापासून या शहराचा पाणी प्रश्नावर निवडणुका लढत आहे शिवसेना भाजप. आम्ही नागरिकांना एकच विनंती करतो की यांनी 35 वर्ष नुसतं हिंदू धर्म, मुसलमान धर्म आणि पाणी यावरच निवडणुका जिंकल्यात. पाणी तर आम्हाला मिळालंच नाही आणि हिंदू मुसलमानमध्ये सातत्याने भांडणं होत राहिले. गोरगरिबाचे पोरं मेले, युवक मेले, एकमेकावर केसेस झाल्या. कोर्टामध्ये मात्र आमचे गोरगरिबांचे लेकरं जातात, पुढारी बिलकुल जात नाहीत. आमचं या ठिकाणी आव्हान आहे की ह्या सगळ्याला मात करून तुम्ही बहुजनाचे विचार मानणारे उमेदवार या ठिकाणी निवडून द्यावेत. निवडणूक आली आहे, पैशांचा जोर काही पक्षाकडनं दाखवण्यात येतो, काही उमेदवारांकडनं दाखवण्यात येतो, त्या पद्धतीने नागरिकांना काय? मी तुमच्या माध्यमातून संबंध छत्रपती संभाजीनगरमधील मतदारांना आवाहन करतो, जे तुमच्या मतावर धनदानगे झालेत त्यांचे अवश्य पैसे घ्या, पण सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार यांना मात्र आपलं अमूल्य मत द्या. मी प्रभाग क्रमांक 22चं एक उदाहरण सांगेन. आमचा हा विशाल बाबासाहेब पुंड, याचे आईवडील आजही औरंगपुऱ्यामध्ये भाजी विकतात. आमचे सुदाम मामा साळुंके देशसेवेकडून समाजसेवेकडे निघालेत. माझी धर्मपत्नी गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी लोकांची सेवा करते. आमचे काम काय आहे सगळ्या माझ्या भागातील जनतेला माहिती आहे. आणि आमचे श्रद्धा श्री भंडारी या महिलेचे सासरे गेल्या 25 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. पण आज ज्यावेळेस या महिलेला संधी देण्याचा विषय आला त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने या महिलेला तिकीट न देता हात दाखवला आणि त्याचं सोनं मी मोरे राजाराम सकाराम ज्योतिताईचा धर्मपती आहे. मी सतीश भाऊला विनंती केली
की सर ह्या महिलेचं इथं या ठिकाणी मात्र होतं आहे, हक्काचं तिकीट असताना सुद्धा या महिलेला शिवसेना भाजप तिकीट देत नाही, म्हणून या शेवटच्या 15 मिनिटामध्ये या महिलेला सतीश बोकून मी तिकीट मिळवून दिलं आणि आज ते महिला तुमच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवार म्हणून उभा आहे. तशीच परिस्थिती आमच्या सुदाम मामाची आहे. सेम परिस्थिती. सुदाम मामाने माननीय आमदार अतुलजी सावे साहेबाला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, स्वतःच्या खिशातला पैसा खर्च केला, पण सुदाम मामाला ते न्याय देऊ शकले नाही. संधी असताना सुद्धा एक मराठा समाजाचा उमेदवार देण्याच्या ऐवजी त्यांनी बहुजन समाजामधला उमेदवार दिला. त्याहून भारतीय जनता पार्टीचं प्रेम या ठिकाणी आम्हाला दिसून आलं आणि या ठिकाणी बाबासाहेब पुंडा, विशाल बाबासाहेब पुंडा असतील, ज्योतिताई मोरे असतील, हे सर्व उमेदवार हे बहुजनांचे विचाराचे आहेत, सर्व जाती धर्माला घेऊन जाणार आहेत. त्यामुळे मी विनंती करेन आपल्या माध्यमातून जनतेला की या उमेदवाराला आपले अमूल्य मत द्या आणि बहुमताने विजय करा. नक्कीच आपण बघितलं, आता प्रचार संपणार आहे, अनेकांच्या प्रचार रॅली संपलेल्या आहेत, अनेक आश्वासनं उमेदवारांकडनं देण्यात गेलेत, नागरिकांकडनं समस्या मांडण्यात आल्या आहेत. आगामी काळात या समस्या पूर्ण होतील, आश्वासनं पूर्ण होणार का नाहीत हे बघणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज, छत्रपती संभाजीनगर.